नमस्कार मैत्रिणींनो, मी नीता क्रिएशन्सच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। बघू शकता माझ्या हातात आता एक पार्सल आहे। त्या पार्सलमध्ये आहे मी मिशोवरून मागवलेलं एक छान असं कॉटनचं ड्रेस मटेरियल। छान आहे। मी भरपूर दिवसापासून ना मी मिशो ॲप ओपन केल्यानंतर मला ते सारखं मिशोवर दिसत होतं। मग ते बघितलं ना की माझ्या डोक्यात मग काही ना काही त्याचे ना वेगवेगळे पॅटर्न सुचत होते। मग मी आता फायनली मागवूनच घेतलं आणि ते अगदी स्वस्तात, म्हणजे फक्त 250 रुपयाला आहे। 250 रुपयामध्ये, आणि आपण घरच्या घरी जर शिवत असलो ना तरीही आपल्याला स्वस्त आहे। आणि जर तुम्ही माझ्याकडेही जर स्टिच करायला पाठवत असाल तर तुम्हालाही ते अगदी कमी किमतीमध्ये मी उपलब्ध करून देऊ शकते। बघू शकता किती छान मी पॅटर्न स्टिच केलं आहे। अगदी फिटिंग अगदी व्यवस्थित आहे। कुठेही म्हणजे रेडीमेड जरी आपण घेतलं ना तरी त्याचं शोल्डर कमी जास्त असतं, कधी फिटिंग व्यवस्थित नसते, गळ्याचा आकार व्यवस्थित नसतो। पण बघा मी किती छान स्टिच केलं आहे, फिटिंग पण किती छान आली आहे। कधी ना आपण म्हणजे कोणाकडून मागवतही असलो ना तरी ना कमरेच्या फिटिंगला ना अगदी व्यवस्थित बसत नाही। म्हणजे प्लेट्स कधी जास्तच खालच्या बाजूला असतात तर कधी जास्तच वरच्या बाजूला असतात। तर बघू शकता किती छान अशी फिनिशिंगमध्ये ही वन पीस किंवा कुर्ती काही म्हणू शकता तुम्ही ते आलं आहे। आणि मॅक्सी वगैरे तुम्ही जर घरात घालत असाल ना त्यापेक्षा असं यूज केलं ना तर खूप छान वाटतं। तर आपण त्याची कटिंग बघूया आता। अगदी सोप्या पद्धतीने मी त्याची कटिंग केली आहे। फक्त 5 मिनिटांमध्ये कटिंग झाले आणि 5 मिनिटांमध्ये स्टिचिंग झाली आहे। कापड खूप छान आहे, खूप म्हणजे रंगही जाणार नाही आणि कापडही असं म्हणजे कॉटनमध्ये आहे ना तर घातल्यावरही असं जास्त हे वाटत नाही, छान वाटतं, कम्फर्टेबल वाटतं। आता 4 फोल्डमध्ये आपण अशी घडी करून घेतली आहे, 4 घडी। व्यवस्थित बघून घ्यायचं आधी 4 घडी व्यवस्थित आहे का, सर्व बाजूने व्यवस्थित असं करून घ्यायचं। आणि मग आपल्या कुर्तीची आपल्याला उंची किती घ्यायची आहे ते बघायचं। कुर्ती म्हणण्यापेक्षा ना मी त्याला वन पीसच म्हणेल, कारण की मी त्याला वन पीस म्हणूनच यूज करणार आहे। आणि तुम्हीही तसं केलं ना तर खूप छान वाटेल। आपली कंबर उंची घ्यायची आहे आपल्याला, आपण जास्त 15च्या पुढे घ्यायची नाही, आपल्याला फक्त 14 घ्यायची आहे, म्हणजे फिनिशिंगमध्ये बसतं। 14वर फक्त आपण मार्किंग केली आहे, म्हणजे ते 13 येईल। आणि जर आपण 15-16वर घेतली ना मग ती जास्तच खालच्या बाजूला येते आणि त्याच्यात मग पोट दिसतं। आपल्याला पोट दिसायला नको ना, आपण जर फॅट असू ना जरा तरी असे मग वन पीस घालायला आपल्याला छान वाटतात। पण त्याची ना वरच्या बाजूची उंची ही कमी पाहिजे, मग त्याच्यात आपलं पोट दिसत नाही। तर आपण याच्यामध्ये शोल्डर फक्त 6 घेतला आहे आणि मुंडा हा 7.5 घेतला आहे। शोल्डर 6 आणि मुंडा 7.5। आता 36 मापाचं आपण कटिंग करत आहोत म्हणून आपण 9 इंच घेतला आहे। 9 आणि त्याच्यात 1.5 इंच मार्जिन, 2 इंच नाही फक्त 1.5 इंच मार्जिन घेतली आहे। 9 अधिक 2 म्हणजे 10.5वर आपण मार्किंग करून घेतली। मुंड्याचा आकार देताना 1.5 आणि 1वर आपण अशी 2 मार्किंग करून घ्यायची। मुंड्याचा अर्धा घेऊन आतल्या साईडने अर्धा इंचावर अशा पुढच्या बाजूसाठी आपण मार्किंग करून घ्यायची। आज काय ना चुकून माझ्याकडून ना बॅक कॅमेराने न शूट करताना फ्रंट कॅमेराने शूट करत होती मी घाई गडबडीने, आणि नंतर माझ्या मुलाने बघून मला सांगितलं की मम्मा तू जे कॅमेरा सेटिंग केली आहे ना ती व्यवस्थित नाही केली आहे म्हणून मग आज व्हिडिओ काढणं जरा अर्धवट राहिलं। कमरघेर घेतला आपण, किती कमरघेर आहे आपलं, कमर आहे आपलं 32चा चौथा भाग म्हणजेच 8 अधिक 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच मार्जिनसाठी घेऊन आपल्या जी फिटिंगची बाजू आहे ना तिथे आपण चक्क 1 इंचावर असं वरच्या बाजूने मार्किंग करून तसं कटिंग केलं ना की आपली जी कमरेवरची फिटिंग असते ना ती खूप छान बसते। जी फिटिंगच्या बाजूला बघा कधी कधी असं खाली लोंबकल्यासारखं वाटतं, तर तसं वाटत नाही, म्हणून चक्क आपण 1 इंचावर तिथे आपण कटिंग करून घ्यायचं, अर्धा इंच न तिथे 1 इंचावर। कधी ना कोणी त्या साईडला कटिंगच करत नाही, अर्धा 1 इंच असं देतच नाही, मग तेव्हा ना कमरेवर व्यवस्थित असं बसत नाही। ब्लाऊजलाही कटिंग करताना आपण त्या साईडला अर्धा इंचावर असं आतल्या बाजूला कटिंग ही करतोच। आता सरळ आपलं जे कापड आहे ना ते आपण पूर्णच्या पूर्ण आपण चुनटसाठी यूज करणार आहोत। बघू शकता मग त्याच्याने किती मोठा घेर येऊ शकेल। बघा आपण आता हे पूर्ण साईडला ठेवून देऊया। याला आपण कोणताही आकार द्यायचा नाही, जसा आहे ना तसेच आपण प्लेट्स देऊन घ्यायचे फक्त बस।
आणि आता बाही कटिंग करताना आपल्याकडे ना पूर्ण असं अखंड कापड उरलेलं नव्हतं. म्हणजे 4 फोल्डमध्ये कापड होतं ना, तर त्याच्यातून एका साईडची बाही म्हणजे बंद बाजू येत होती आणि एका साईडची बाही ही ओपन बाजू येत होती. मग मी मध्ये असं कटिंग करून मग बाहीला आकार दिला आणि तिथे स्टिच करून मग ते नंतर मी ते पफ दिला आहे स्लीववर. आपल्याला बाही किती घ्यायची आहे, तर बाही उंची आपल्याला हवी आहे 10.5 आणि बाही रुंदी येणार आहे आपली छातीचं माप आहे 36, म्हणून 36वर आपल्याला मार्किंग करायची आहे. आणि त्याच्या पुढे आपल्याला 3 इंचावर मार्किंग करायची आहे. ती का, तर आपल्याला पफसाठी हवी आहे. ती मार्किंग केल्यानंतर आपण पुढच्या बाजूने आपल्याला 3 इंच असं मार्किंग करून घ्यायची. हे बघा, हे एवढी बाजू आपल्याला पफसाठी घ्यायची म्हणून इथे आपण अशी मार्किंग करून घ्यायची आणि त्याच्या पुढच्या बाजूला आपण बाहीचा आकार देऊया. अशा प्रकारे आपण बाहीचा आकार देऊन घेऊया. दंडघेर अधिक 1.5 इंच. आपण जर समजा कोणत्याही कापडावर जर आपण 2 इंचाचं मार्जिन दिलं ना, तर आपल्याला सर्व बाजूला 2 इंचाचीच मार्जिन द्यायची असते. आणि जर 1.5 इंचाची दिली तर आपल्याला सर्व बाजूला आपल्याला 1.5 इंचाचीच मार्जिन द्यायची असते. नाहीतर आपण कुठे 1.5 आणि कुठे 2 इंचाची जर मार्जिन आपण दिली ना, तर आपल्याला फिटिंग करताना भरपूर असे प्रॉब्लेम येतात. आपल्याला तेव्हा मग कळत नाही की इथे कमी येतं, इथे जास्त येते. मग कधी कधी कसं असतं ना, की जिथे बरोबर आहे ना, तिथलं पण आपण कटिंग करून टाकतो आणि नंतर मग ते आपल्याला माप आपलं फिसकतं. तसं न करता आपण जेवढी मार्जिन आपण एका बाजूवर दिली आहे ना, तेवढीच आपण पूर्ण ड्रेसमध्ये, ब्लाऊजमध्ये, सर्वीकडे तेवढीच आपण मार्जिन द्यायची असते. मग आज म्हणजे कॅमेरा सेटिंग करताना आज काय झालेलं काय माहीत, मी कॅमेरा सेटिंग करायची आणि बटन म्हणजे कॅमेरा ऑन करणंच विसरून जात होते. फक्त लावून ठेवायची आणि मला असं वाटायचं की चालूच आहे म्हणून भरपूर असे काही ना हे शूट करायचं राहून गेलं.